पुढची बातमी पाहूयात। ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात महायुतीत सहभागी होण्याचं निमंत्रण भाजपा नेत्यांकडून आल्यामुळे उत्साह संचारलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं गुढीपाडव्याच्या मेळाव्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे। या मेळाव्यासाठी मनसेकडून मैदानाची पाहणी केली जात आहे। मनसेकडून मोठं शक्ती प्रदर्शन किंबहुना राजकीय शक्ती प्रदर्शन शिवाजी पार्कवरती केलं जाणार आहे। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती भरणारा हा पक्षाचा मेळावा शक्ती प्रदर्शनाची गुढी उभारणार का याबाबत उत्सुकता आहे। शिवाजी पार्कात होणाऱ्या या मेळाव्याच्या माध्यमातून राज ठाकरे नेमका काय संदेश देतात याकडे सर्व पक्ष कार्यकर्त्यांचं लक्ष लागले। अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी विशाल पाटील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे, कारण की मनसेच्या या मेळाव्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। अद्यापही राज ठाकरेंनी महायुतीसोबत जाण्याची घोषणा केलेली नाहीये, त्यामुळे या मेळाव्यातनं राज ठाकरे ती घोषणा करतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। नक्की ज्या पद्धतीनं मनसेनं हा एक सस्पेन्स ठेवलेला आहे की महायुतीत नेमकं आपण सहभागी व्हायचं की नाही याच्या बाबतीत कुठच्याही प्रकारची अधिकृत घोषणा जी आहे ही मनसेकडनं अद्याप केलेली नाहीये। आणि त्याच पार्श्वभूमीवरती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना असे स्पष्ट आदेश दिले आहेत की आपल्याला गुढीपाडवा मेळावा हा मोठ्या लोकसंख्येच्या ह्याच्यामध्ये करायचा आहे। मोठ्या संख्येनं कार्यकर्ते हे शिवाजी पार्क या परिसरामध्ये आले पाहिजेत आणि त्याच अनुषंगानं कार्यकर्ते सुद्धा जे आहेत हे कामाला लागलेले आहेत। आज मनसे नेत्यांकडनं शिवाजी पार्क मैदानाची पाहणी केली जाणार आहे। आणि आता जर आपण पाहायला गेलं तर ज्या पद्धतीनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना आदेश दिलेला आहे त्या अनुषंगानं आज नेते या मैदानाची पाहणी करणार आहेत। आणि ज्या पद्धतीनं 2007ला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी याच शिवाजी पार्क मैदानात सभा घेतली होती आणि प्रचंड गर्दी झाली होती, तशाच प्रकारची गर्दी या गुढीपाडव्या मेळाव्याला सुद्धा झाली पाहिजे अशा पद्धतीचे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिलेले आहेत। याची मागची जर कारणं आपण पाहायला गेलं तर लोकसभा निवडणुकांचं बिगुल जे हे वाजलेलं आहे। मनसे नेमकी महायुतीत सहभागी होणार का याच्यावर प्रश्नचिन्ह जे आहेत हे निर्माण झालेले आहेत। मात्र ज्या पद्धतीनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर ते महायुतीत सहभागी होतात का या चर्चा होत असताना अद्याप कुठच्याही प्रकारची भूमिका जी आहे ही मनसेकडनं स्पष्ट केलेली नाहीये। त्यामुळे या गुढीपाडव्या मेळाव्यात मनसेकडनं मोठं राजकीय शक्ती प्रदर्शन जे आहे हे शिवाजी पार्क मैदानातनं केलं जाऊ शकतं। आतापर्यंत मनसे नेते असं सांगतायत की अगदी खरं विशाल, तू सांगतोस त्या पद्धतीने राज ठाकरेंनी वेळोवेळी शिवाजी पार्कातनं आपली भूमिका केलेली आहे, शक्ती प्रदर्शन केलेलं आहे। मात्र गुढीपाडव्याच्या या मेळाव्यानिमित्त त्यांचं राजकीय शक्ती प्रदर्शन असणार आहे। बोलूया